दरम्यान चांदगुंडे कुटुंबियांच्या मृत्यूप्रकरणी योग्य वेळी उत्तरं मिळतील। कुणालच्या मावशीची व्हिडिओद्वारे ही माहिती आहे। कुणालच्या वडिलांना त्याच्या आईनं घराबाहेर काढल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय। गाव सोडण्यासाठी आणि शेत सोडण्यासाठी मुलाच्या डोक्यात फावडे कसे टाकले होते असा प्रश्न मावशी पल्लवी पाटीलने विचारलाय। कुटुंबातील 3 जणांचा जीव गेला, मात्र 2 कुटुंबातील वाद अद्यापही संपलेला नाहीये। थोडा दिवस या दुःखातून सावरू द्या आम्हाला, आमच्या आई वडिलांना या दुःखातून सावरून द्या, तुम्हाला सगळ्या गोष्टींचे उत्तर भेटतील। पण समोरची व्यक्ती शांत व्हायला तयारच नाहीये। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी माझ्या बहिणीने त्यांचा मुलगा 20 वर्षापासून त्यांच्यापासून लांब केला होता। तर मला फक्त त्यांना एकच विचारायचं आहे, खरंच तुम्ही असं म्हणताय की माझ्या बहिणीने 20 वर्षापासून तुमचा मुलगा लांब केला का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही मला सांगा, 20 वर्षापासून तुम्ही त्या मुलाला घरातून ते गाव सोडण्यासाठी आणि ते शेत सोडण्यासाठी एकदा विचारा जाऊन त्यांना की तुम्ही स्वतः तुमच्या मुलाच्या डोक्यात फावडं कसं काय टाकलं होतं? त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही की तुमचा मुलगा जाईन, जगन, नाही जगन? मला फक्त ह्या गोष्टीचं उत्तर द्या। बाकी मी सगळ्या गोष्टीचे उत्तर देणार आहे तुम्हाला, फक्त मला थोडा वेळ हवाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।